1997 मध्ये उक्षी येथे पूर्ण डोंगरच कोसळतो। मित्रांनो, ही आहे गोष्ट कोकण रेल्वेची। जगातील मोठ्या मोठ्या इंजिनियर्सनी हात टेकवले होते। ब्रिटिश सरकारने ज्या प्रकल्पाला इम्पॉसिबल म्हणून सोडून दिलं होतं, तो प्रकल्प म्हणजे 741 किलोमीटरचा कोकण रेल्वे प्रकल्प। हा केवळ एक फक्त रेल्वे ट्रॅक नाही, तर सह्याद्रीच्या छाताडावर कोरलेला भारताचा सर्वात मोठा इंजिनिअरिंगचा चमत्कार आहे। मित्रांनो, आज आपण कोकण रेल्वेची अशी गोष्ट पाहणार आहोत जिथे माणसाची जिद्द निसर्गाच्या क्रूर नियमांशी लढली होती। कोकण रेल्वेचा हा सर्वसामान्यांना माहिती नसलेला इतिहास आज आपण पुराव्यांसह आणि नोंदींसह पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अशी माहिती तुम्हाला गुगलवरही मिळणार नाही। मित्रांनो, आधी भौगोलिक परिस्थिती समजून घेऊया। एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला आकाशाला भिडलेला सह्याद्री पर्वत, मध्ये हजारो नद्या, खाड्या, दलदलीचा भाग। 1982 मध्ये ब्रिटिश इंजिनियर्सनी कोकणाच्या या भागामध्ये रेल्वे लाईन टाकण्याचा विचार केला। त्यांनी या प्रदेशाची पाहणी केली आणि एक ब्रिटिश संसदेमध्ये अहवाल सादर केला। त्यामध्ये लिहिलं होतं, इथली माती अत्यंत धोकादायक आहे आणि इथे रेल्वे बनवणं खूप अशक्य आहे। मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर तब्बल 40 वर्ष मुंबईहून मँगलोरला किंवा कोकणात जाण्यासाठी कोणतीही रेल्वे नव्हती। लोकांना